नमस्कार, मी धनश्री. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझा हळदी कुंकू आणि तसेच या हळदी कुंकामध्ये मी करणार आहे माझ्या सौम्याचे बोरनान देखील. चला तर मग बघूया की मी माझे हळदी कुंकू कसे केले आणि माझ्या सौम्याच्या बोरनांसाठी मी कसं डेकोरेशन केलं होतं. असे प्रोग्राम ज्यावेळेस आपण ठरवतो ना, त्यावेळेस शांत डोक्याने आधी लिस्ट करा की आपल्याला काय हवंय काय नाही आणि त्यानुसार सगळं सामान घेऊन या. आता ह्या बाउलमध्ये मी माझ्या सौम्याच्या बोरनांसाठी लाह्या तयार करत आहे. आता खरं सांगू, मी काही जास्त लाह्या तयार करत नाही आणि त्यात बिस्किट्स आणि चॉकलेट सुद्धा खूप कमी टाकते. कारण वेचताना प्रत्येकच बाळाला सगळे चॉकलेट्स आणि सगळेच बिस्किट्स मिळतात असं होत नाही आणि खाली पडलेले बिस्किट्स गोळ्या ह्या वायाला जातात. त्यामुळे मी असे पॅकेट्स घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये चॉकलेट बिस्किट मिक्स करून छान छोट्या मुलांसाठी पॅकिंग करणार आहे. हे बघा, स्टेपल लावून मी किती छान पॅकिंग करून ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून माझ्या घरात जितकी काही बाळं येतील सगळ्यांना सगळं व्यवस्थित मिळेल. आता हळदी कुंकू लुटायचं असतं, त्यामुळं मी ही पानं देखील घेऊन आलेली आहे ज्याच्यात हळदी कुंकू आहे. वानासोबत लेडीजला मी हे देखील लुटणार आहे. आता वर्षातनं एकदा का होईना आपल्या घरी वेळ काढून येणाऱ्या लेडीजसाठी मी समोस्याचा बेत ठेवलेला होता. त्यामुळे हे इको फ्रेंडली ज्या प्लेट्स आहेत त्या मी घेऊन आलेले आहे. मी कधीच थर्माकॉल, प्लास्टिक किंवा साध्या पेपर डिश यूज करत नाही. या इको फ्रेंडली आणि डिस्पोजेबल असल्यामुळे मी नेहमी अशाच डिश यूज करते. वान म्हणून मी छान अशा सेलोच्या बॉटल्स घेऊन आले होते. अशी गोष्ट देते ना मी नेहमी की जी पुढच्याला उपयोगी पडेल. आता इथे मी करणार आहे सोम्याच्या बोरणांचं डेकोरेशन. त्यासाठी मी हे छोटे छोटे छान पतंग घेऊन आलेले आहे. किती क्यूट पतंग आहेत. त्याच्यावर हळदी कुंकू आणि बोरणान असं दोन्ही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि हे जे पतंग आहे त्याच्यावर नाव लिहिता येतं. इथे मी आता सौम्याचं नाव लिहिणार आहे. मुरमुऱ्यांमध्ये मी बोरं अजून टाकली नाहीयेत कारण मुरमुरे त्यांनी लूज पडतात. हे ब्लॅक कलरचे पडदे मी विकतच घेऊन आलेले आहे कारण दरवेळी बोरनांडला मला बॅकग्राऊंडला काय लावावं तेच कळत नाही, त्यामुळे मी ते विकतच घेऊन टाकलंय. लेडीजला छान असं समोर बसता येईल, खाली छोटी मुलं बसतील आणि समोर सौम्याचं बोरनान होईल अशासाठी मी थोडंसं चेंज केलंय सगळ्यामध्ये. आणि हळदी कुंकू म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, आदल्या दिवशी काय आधी 2 दिवस तयारी करावी लागते. मी असं माझ्या मेन डोअरच्या बाहेर हळदी कुंकाचं पतंग लावून घेतलं. आता इथं फुलांचं डेकोरेशन करून घेणार आहे. तसंच मी इथे देखील फुलांचं डेकोरेशन करून घेते. त्याआधी मी सौम्याच्या पतंगवर छान सौम्याचं नाव लिहिलं. मी नेहमी सौम्याच्या बोरनांडला आहे ना स्वतः काहीतरी बनवते, नेहमी DIY करते. पण ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की मी सगळं आयतं आणलंय आणि त्याने डेकोरेशन केलंय कारण माझ्याकडे वेळच नव्हता तितका. मागचा माझ्या हळदी कुंकाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डेकोरेशन मध्ये बघा, मी सौम्याला छान राजहंस बनवला होता, बरंच काय काय केलं होतं. पण ह्यावेळेस मात्र मी सगळं काही आयतं आणलंय आणि त्यातच थोडीशी क्रिएटिव्हिटी यूज करून मी डेकोरेशन पूर्ण केलंय. आता तुम्हाला दाखवते की मी कसं डेकोरेशन करणार आहे. बॅकग्राऊंड तर तुम्हाला माहिती आहे मी विकतच घेतलंय, म्हणून आता हे मी सेफ्टी पिनने माझ्या पडद्याला लावून घेते व्यवस्थित. मला सगळेजण नेहमी म्हणतात की तू कधी वेळ काढतेस, कधी करतेस एवढं, तुला आहे बाबा टाईम, आम्हाला नसतो. पण मी एक सांगू, माझं स्वतःला असं वाटतं की जर आपल्या बाळाची हौस आपण नाही केली तर कोण करणार. आणि अशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी एकदा राहून गेल्या की राहून जातात आणि तिच्या लहानपणीच्या या छोट्या आठवणी तिला आयुष्यभर लक्षात राहणार आहेत. त्यामुळे तिचं प्रत्येक गोष्ट, तिच्या लाईफ मधला प्रत्येक मुवमेंट मी खूप स्पेशल आणि छान बनवण्याचा प्रयत्न करत राहते. आणि राहिला प्रश्न वेळेचा, तर तो काढावा लागतो, तो स्वतःला कधी मिळत नसतो. डेकोरेशनसाठी मी तुम्हाला आता एक टिप देते. जेव्हा तुम्ही डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी बाहेर जाताना तुम्ही रॅन्डमली कुठलीही गोष्ट उचलून आणता की हे छान आहे, हे छान आहे, ते पण सुंदर वाटतंय, ते पण घेऊया, असं कधीच करायचं नाही. ज्यावेळेस आपण एक सामान घेतो त्यावेळेस आपल्या पुढे एक विजन हवंय की मला असं असं काहीतरी डेकोरेशन हवंय आणि त्याच्यासाठी कुठलं सामान लागन, त्याला चिटकवायला काय लागन, त्याला किती पिना लागतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही डेकोरेशनचं सामान आणा. बघा, तुमचं डेकोरेशन खूप सुंदर आणि एक थीम नुसार दिसेल. आता माझ्या घरामध्ये मला माहिती होतं की माझ्याकडे कशा माळा आहेत, काय आहे, या सगळ्याचा मी विचार करून डेकोरेशन केलं. त्यावेळेस सगळं डेकोरेशन झालं ना, माझं बाळ आजीकडनं आलं, तिच्यासाठी सरप्राईज होतं कसं मी तिच्यासाठी डेकोरेशन केलंय. तिच्या एक्सप्रेशन्स बघा किती छान आहेत. केलंय मम्मानी. कोणाचं बोरनान आहे? इकडे बघ माझ्याकडे. तुझे पाहिला तिचा आनंद, अजून काय पाहिजे ना आयुष्यात. आता थोडं संध्याकाळी म्हणजे एक 3-4च्या दरम्यान आम्ही फुलांची रांगोळी काढायला घेतली. माझ्या मामाची मुलगी वैष्णवी ह्यावेळेस मला मदतीला आली होती आणि ही डॉली देखील तिनेच केली आहे. तिचं ते काम चालू होतं तोपर्यंत मी माझ्या चप्पल स्टँडचा हा पट्टा छान आवरून घेतला. हा, तिची डॉली आता पूर्ण झाली आहे, किती सुंदर दिसतंय. तिच्या बोलानं स्पेशली तिने लावलेलं हे फूल मला खूप आवडलंय.
बाहेरच्या साईडला अजून काय डेकोरेशन केलं हे मी तुम्हाला दाखवते. बाहेर हा असा आल्या आल्या माझं जे चप्पल स्टँड आहे तिथं तुम्ही बघितलंच की मी स्वतः उरलीनी वगैरे सगळं छान सजवलं आणि त्याच्या खाली फुलांचा छान असा पट्टा केला आणि त्याच्यावरती माझे हाती आणि पाण्याचे दिवे ठेवले. हे सगळं करायला आता किती वेळ गेला विचारू नका. माझे 2 तास गेलेत ह्याच्यामध्ये, पण रिझल्ट इतका सुंदर होता. कारण खऱ्या फुलाची जोड ही कुठल्या दुसऱ्या गोष्टीला येऊ शकत नाही. त्यामुळे इतकं सुंदर दिसत होतं. येणाऱ्या सगळ्या लेडीज एवढ्या खुश झाल्या होत्या पाहून. आणि हळदी कुंकूची प्रथा पण पाहणं की वर्षातनं एकदा एकमेकींकडे जायचं, एकमेकींशी छान गप्पा गोष्टी करायच्या, एकमेकींशी सुख दुःख आपल्या मनातल्या गोष्टी बोलून हलक्या करायच्या. अशा ह्या सुंदर प्रथेसाठी स्पेशली माझ्या घरी वेळ काढून येणाऱ्या या महिलांचं स्वागत मी किती, कुठे आणि कसं करावं असं मला वाटत राहतं आणि मी कितीही केलं तरी मला कमीच वाटतं. आता ना रांगोळी तुम्हाला मला दाखवायची राहून गेली. हे बघा, आतमध्ये मी अशी छान नथ काढली होती आणि नथमध्ये हळदी कुंकू काढलं होतं. जसं की मी तुम्हाला आधी देखील सांगितलं, मी त्यांच्यासाठी समोसे ठरवले होते आणि ह्या सगळ्या माझे काही नातेवाईक आहेत, काही माझ्या मैत्रिणी आहेत, अशा सगळ्या ओळखीच्या आणि माझ्या खूप साऱ्या जवळच्या ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्यानंतर आम्ही सोम्याचं बोरनान केलं. माझी सौम्या स्वतःचीच बोरं वेचून खात होती. हे होतं माझं छोटंसं हळदी कुंकूचं सेलिब्रेशन आणि माझ्या सौम्याचं बोरनान देखील. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि आयडियाजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील, काही क्वेरी असतील तर नक्की कमेंट करा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या.